नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उदय पोद्दार प्रोग्रामिंग अकॅडमी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, ह्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क्स चॅप्टर नंबर 3 दॅट इज युनिकास्ट अँड मल्टीकास्टिंग राउटिंग प्रोटोकॉल्सचे शॉर्ट नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला डिटेलमध्ये जर ही सब्जेक्ट स्टडी करायचं असेल किंवा ही पॉईंट स्टडी करायचं असेल तर इतर कुठलाही रेफरन्स बुकसुद्धा तुम्ही वापरू शकतात. ॲडिशनल नॉलेज यू विल बी गेटिंग. ह्या नोट्समध्ये तुमच्या सिलेबसमध्ये जेवढे काही मेन टॉपिक्स आहेत तिसऱ्या चॅप्टरचे आणि त्याच्यातले जे काही सब टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवरती स्मॉल डेफिनेशन फुल फॉर्म ही सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्या चॅप्टरमध्ये MCQ एक्झामिनेशनसाठी तुम्ही क्लिअर अंडरस्टँडिंग 3 कॉन्सेप्ट्सचं परफेक्ट असायला पाहिजे. व्हॉट आर दोज 3 कॉन्सेप्ट्स? युनिकास्ट, मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्ट. ह्या 3 शब्दांचे अर्थ तुम्हाला जर क्लिअरली कळायला इट विल हेल्प यू इन युअर एक्झामिनेशन. तसंच ही नोट्स जे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं प्रत्येक स्टुडंटला भेटते. फक्त मला तुम्ही व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करा. अँड ही व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. फक्त डाउनलोड करू नका, अंडरस्टँड करून घ्या. सो लेट्स स्टार्ट. यू कॅन सी ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क, सब्जेक्ट कोड 22520, चॅप्टर 3 युनिकास्ट अँड मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स, शॉर्ट नोट्स फॉर MCQ एक्झामिनेशन. ॲज युजल ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला सगळ्यातून इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ही जे OSI लेयर्स आहेत, ईच अँड एव्हरी लेयर परफेक्टली तुम्हाला माहीत असायला पाहिजे. त्यानंतर ह्याच्यातले जे मेन टॉपिक्स अँड सब टॉपिक्स आहेत एकदा फक्त तुम्ही ऑब्झर्व करा. 3rd चॅप्टरमध्ये टोटल 5 मेन टॉपिक्स आहेत. इंट्रोडक्शन, राउटिंग अल्गोरिथम, युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स, त्याचं इंट्रोडक्शन आणि इंट्रा डोमेन मल्टीकास्ट प्रोटोकॉल्स. ह्याच्यामध्ये नाही म्हणलं तरी एक 7 ते 8 प्रोटोकॉल्स आहेत. ह्या प्रोटोकॉल्सचे फुल फॉर्म, त्याचा उपयोग आणि मेनली युनिकास्ट, मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्ट ह्या तिन्ही शब्दांचं डेफिनिशन आणि त्याचा यूज क्लिअरली अंडरस्टँड करून घ्या. ओके, नाव फर्स्ट वी स्टार्ट विथ व्हॉट इज मेंट बाय इंटर अँड इंट्रा डोमेन राउटिंग. Intra-domain is any protocol in which routing algorithm works only within the domains. On the other hand, inter-domain is any protocol in which routing algorithm works within and between the domains. तर मित्रांनो, ही स्मॉल एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देतो. इंटर अँड इंट्रा डोमेन ही दिस पॉईंटला आपण आपला कॉलेजचं एक्झाम्पल घेऊन कम्प्युटर डिपार्टमेंट आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT असे 2 सेपरेट डिपार्टमेंट्स आहेत. कम्प्युटर डिपार्टमेंटच्या लॅबमध्ये एक 25 कम्प्युटर्स आहेत जे इंटरकनेक्टेड आहेत. मग कम्प्युटर डिपार्टमेंटमधले 25 कम्प्युटर्स एकामेकाशी जेव्हा मेसेजेस पास करतात किंवा एका नेटवर्कमध्ये किंवा लॅन ज्याला आपण म्हणतो लॅनमध्ये टाकलेलं असतं राईट, देन इट इज व्हॉट वी कॉल इट ॲज इंट्रा डोमेन. वर्क्स ओनली विथिन दी डोमेन्स. इंटर डोमेन म्हणजे काय? कम्प्युटर डिपार्टमेंटमधले 25 कम्प्युटर्स जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT ब्रँचमधले इतर 25 कम्प्युटरसोबत इन्फॉर्मेशन एक्सचेंज करू शकते, देन इट इज कॉल्ड ॲज इंटर डोमेन. ओके, आणखी एक स्मॉल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. जर कम्प्युटर डिपार्टमेंटमधले कम्प्युटर्स 25 कम्प्युटर्स लॅबमधले इंटरॅक्टिंग विथ ईच अदर, देन वी विल कॉल इट ॲज इंट्रा. पण कम्प्युटर डिपार्टमेंटमधले कम्प्युटर्स जर सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटच्या कम्प्युटर्ससोबत कनेक्टेड असतील आणि मेसेजेस जर एक्सचेंज होत असतील, देन वी विल कॉल इट ॲज इंटर डोमेन. इट इज पॉईंटला दिस व्हेरी क्लिअरली यू शुड अंडरस्टँड. ह्या सिम्पल टॉपिकवर MCQ क्वेश्चन्स कसंही ट्विस्ट करून विचारलं जाऊ शकते. ओके, नाउ नेक्स्ट पॉइंट इज व्हॉट इज मेंट बाय राउटिंग. इट इज द प्रोसेस ऑफ फॉरवर्डिंग द पॅकेट्स फ्रॉम द सोर्स टू द डेस्टिनेशन, बट द बेस्ट रूट टू सेंड द पॅकेट्स इज डिटरमिन्ड बाय द राउटिंग अल्गोरिथम.
फक्त पॅकेट्स एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टमला पाठवायचं जे काम आहे दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज राउटिंग. पण ती सिस्टममध्ये आपण डेटा एक्सचेंज जेव्हा करतो तर व्हॉट इज द शॉर्टेस्ट मेथड दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज राउटिंग algorithm. The routing protocol is a routing algorithm that provides the best path from the source to the destination. Okay, now this is what we call it as what is meant by routing. आपल्या डे टू डे लाईफमध्ये पण तसंच होतं आहे. समजा तुम्हाला एका लोकेशनहून दुसऱ्या लोकेशनला जर जायचं असेल तर व्हॉट इज द बेस्ट वे टू रीच दॅट वन, इट इज पॉईंट क्लिअर. आता लातूरमध्ये समजा तुम्हाला गोल्याईतून शिवाजी चौकात जर यायचं असेल 10 नाही 15 डिफरंट रूट्स आहेत, पण कमीत कमी टाईममध्ये आपण कसं जाऊ शकतो ती आपण प्लॅन करतो. वी प्लॅन युअर रूट. तसंच कम्प्युटर्समध्ये पण डेटा एका कम्प्युटरहून दुसऱ्या कम्प्युटरला जर पाठवायचं असेल तर बेस्ट पॉसिबल शॉर्टेस्ट मेथड कोणतं आहे, इट इज पॉईंट क्लिअर. दॅट इज व्हॉट वी कॉल इट ॲज राउटिंग अल्गोरिथम. ओके, त्यानंतर तुमच्या सिलेबसमध्ये जे आहे डिस्टन्स वेक्टर राउटिंग प्रोटोकॉल, बेलमॅन फोर्ड अल्गोरिथम, लिंक स्टेट राउटिंग प्रोटोकॉल. इथं तुम्ही तुमच्या सिलेबसमध्ये बघू शकता स्ट्रिक्टली तुमच्या सिलेबसमध्ये जे दिलेलं आहे राईट. राउटिंग अल्गोरिथम, डिस्टन्स वेक्टर राउटिंग, बेलमॅन फोर्ड, लिंक स्टेट. इथं फक्त मी त्याचे डेफिनिशन्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, तुम्ही याला रीड करू शकता. आणि युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स, राउटिंग इन्फॉर्मेशन प्रोटोकॉल RIP, देन ओपन शॉर्टेस्ट पाथ फर्स्ट OSPF. याचे फुल फॉर्म्स तुम्हाला पाठ करून घ्यायला पाहिजे, इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इट इज पॉईंट क्लिअर. बॉर्डर गेटवे प्रोटोकॉल, ही 3 जे आहेत इट कम्स अंडर दी युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स. का म्हणजे इथं तुमच्या सिलेबसमध्ये पण ही पॉईंट आहे. युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स RIP, OSPF, BGP4. आता MCQ एक्झामिनेशनमध्ये युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्सचे ही 3 एक्झाम्पल्स आहेत. एखादं एक्झाम्पल देऊन यू कॅन गेट अ क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इज द युनिकास्ट राउटिंग प्रोटोकॉल. 3 आहेत RIP, OSPF अँड BGP4. ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचं टॉपिक आहे युनिकास्ट, मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्ट. ही आपण अंडरस्टँड करून घ्या का म्हणजे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इथं मी नोट्समध्ये पण दिलं आहे युनिकास्ट, मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्ट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ये युनिकास्ट ट्रांसमिशन और स्ट्रीम सेंड्स IP पैकेट्स टू अ सिंगल रेसिपियंट इन अ नेटवर्क. ही वर्ड फार इम्पॉर्टंट आहे. कम्प्युटर A अँड कम्प्युटर B. कम्प्युटर A मध्ये जे मेसेज आहे ती फक्त कम्प्युटर B साठीच, एकच कम्प्युटरसाठी जर असेल देन इट इज कॉल्ड ॲज युनिकास्ट. देन व्हॉट इज मल्टीकास्ट? A multicast transmission sends IP packets to a group of hosts on a network. म्हणजे कम्प्युटर A जर एखादा मेसेज कम्प्युटर B C D E F G H तसं n नंबर ऑफ कम्प्युटर्स म्हणजे एकपेक्षा जास्त कम्प्युटरला जेव्हा मेसेज पाठवत आहे देन इट इज कॉल्ड ॲज मल्टीकास्ट. Similarly, what is meant by broadcast? It is a type of communication where data is sent from one computer once and a copy of that data will be forwarded to all the devices. In broadcast, there is only one sender and the data is sent only once. But the broadcast data is delivered to all the connected device. मग मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्टमध्ये डिफरन्स काय आहे दॅट यू शुड अंडरस्टँड. ओके राईट. ब्रॉडकास्टमध्ये पण काय होतं आहे डेटा फक्त एका कम्प्युटरहून रिलीज होतं आहे पण त्या डेटाची कॉपी विल बी फॉरवर्डेड टू ऑल दी डिव्हाइसेस. नीड नॉट नेसेसरली बी कम्प्युटर्स ओनली. इतर कुठल्याही डिव्हाइसवर ती पाठवलं जातं आहे. जसे की आपलं बेस्ट एक्झाम्पल इज FM.
एफ एमसाठी रेडिओ स्टेशनमध्ये एकदा जर समजा ती एफ एम कार्यक्रमचं जे काही असेल ती जर एकदा रिलीज झाला तरी तुम्ही तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये पण यू कॅन हिअर इज इन प्रॉब्ली एनी अदर डिव्हाइस. दॅट इज वॉट वी कॉल इट ॲज ब्रॉडकास्टिंग. इट इज पॉईंट क्लिअर. पण ह्याच्यावरती आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट मी तुम्हाला सांगतो. ओके, मल्टीकास्टिंगमध्ये काय होतं म्हणजे तुम्ही ज्यांनी कोणासाठी तुम्ही पाठवताय ती मेसेज त्याचे ॲड्रेस तुम्हाला द्यायला पाहिजे. इट इज पॉईंट क्लिअर. किंवा दॅट शुड बी इन युअर म्हणजे तुम्ही नेटवर्किंगमध्ये त्या पोर्ट नंबर ऑर समथिंग यू शुड बी नोईंग. पण ब्रॉडकास्टमध्ये तसं काही नाही. फक्त तुम्ही इन्फॉर्मेशन रिलीज करतात. ज्यांना पाहिजे त्यांनी ते इन्फॉर्मेशनला आपल्या सिस्टम किंवा आपल्या डिव्हाइसमध्ये डाउनलोड करून घेतात. इट इज पॉईंट क्लिअर. तर पुढच्या पॉईंटला जाण्याच्या आधी पुन्हा मी तुम्हाला सिम्पल टर्म्समध्ये आणखी एकदा रिवाईज करतो. युनिकास्ट म्हणजे फक्त ए टू बी, ओनली वन सिंगल. मल्टीकास्ट म्हणजे एकपेक्षा जास्त. ब्रॉडकास्ट म्हणजे फक्त तुम्ही पाठवतात आणि त्याची कॉपी जनरेट होऊन इतर कुठल्याही डिव्हाइसला ती ॲक्सेप्ट होऊ शकते किंवा डाउनलोड होऊ शकते. ओके, नाउ व्हॉट इज युनिकास्ट अँड मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल्स, राईट. तीन प्रोटोकॉल्स आहेत. ही काय डिस्टन्स वेक्टर मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल DVMRP. डी म्हणजे डिस्टन्स वेक्टर मल्टीकास्ट राउटिंग प्रोटोकॉल. मल्टीकास्ट ओपन शॉर्ट पाथ फर्स्ट MOSPF and protocol independent multicast. So this much only friends, right? This is what you'll have to remember. नोट्स 2-3 वेळेस थोडं तुम्ही रिवाईज करा. तर कोणतं प्रोटोकॉल कशाच्या अंडरमध्ये आहे ही तुम्हाला माहीत झालं. तसंच प्रत्येक प्रोटोकॉलचं फुल फॉर्म तुम्हाला जर माहीत झालं आणि युनिकास्ट मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्टिंग ही टर्म्स जर तुम्हाला क्रिएट झालं तर ह्या थर्ड चॅप्टरमधले क्वेश्चन्स बरेपैकी तुम्ही सॉल्व करू शकतात. आय विश यू द व्हेरी बेस्ट फॉर युअर examinations. Thank you.